आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षी 1 ते 13 डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेच्या मैदानावर होणार आहे। या महोत्सवाचे हे 63वे वर्ष आहे। यंदाच्या 63व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये तब्बल 24 कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार आहेत। यामध्ये नामवंत कलाकारांसोबत पिढीतील कलावंतांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणावर असणार आहे। या कलाकारांमध्ये देशाच्या विविध भागातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार तसेच अनेक प्रतिभावंत कलाकार आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत। यंदाच्या वर्षीचा तिकीट दर संपूर्ण सीझनसाठी 3000 खुर्ची आणि 350 भारतीय बैठकी असणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या म्हणजे 200 रुपयाच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे। पहिलं म्हणजे आपल्या पुण्याचे काही एक लोकल टॅलेंट असावं या दृष्टीने त्यांच्यामध्ये सावनी कुलकर्णी शिल्पा पोर्तम वगैरे सहगायन करतील। नंतर अजय चक्रवर्तींच्या शिष्या सुचिस्मिता दास, अमजद अली हे गायक आहेत आमच्या किराणा घराण्याचे ते वोकल करतील। आणि श्रीमती भारती प्रताप या सुद्धा एक नवीन गायिका आपल्याला ऐकायला मिळणार आहे। याशिवाय सध्याचे एक त्याला स्टार म्हणू आपण असे सतारवादक नीलाद्री कुमार यांना आपण वाहताच्या ॲडमध्ये पाहिलं, त्यांचं सतारवादन आपण ऐकणार आहोत। आणि मागच्या वेळेला राहून गेलेला एक वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार होता जे पार्श्वगायक म्हणून फार विख्यात आहेत, म्हणजे शास्त्रीय संगीताची तालीम घेतलेली होतं त्या सुरेश वाडकरांचं शास्त्रीय गायन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। हे मी प्रातिनिधिक काही नावं घेतली आणि याच्याशिवाय सुद्धा अत्यंत छान आमचे प्रवीण गोडखिंडे आहेत बासरी वादक, किंवा सतार सरोद यांचं सहवादन, बासरी आणि वायलिन यांचं एक सहवादन आणि सारंगी आहे। आणि आमच्या पुण्याचे गायक आहेत, मुंबईचे आहेत, दिल्लीचे आहेत, असं सगळं एक प्रातिनिधिक भारतभर आपल्याला एवढं प्रातिनिधिक स्वरूपात घेता येईल आणि जितकी विविधता देता येईल असं देण्याचा आमचा प्रयत्न आहे। तिकिटांच्या दरात आमच्याकडून काही फरक झालेला नाही। सर्व जगामध्ये सर्व एजन्सीजचे दर वाढत आहेत, पण मंडळाचा आमचा प्रयत्न असा राहिलेला आहे की जे खाली बसतात भारतीय बैठक त्यांच्यासाठी प्रामुख्याने या उत्सव आहे। पण त्यामध्ये इतर जे खुर्चीचे सीझन तिकीट्स वगैरे आहेत त्याही आपण घेतो, प्रायोजकांचं सहाय्य घेतो की ज्या योगी बहुसंख्य लोकांना जास्ती तिकीट पडू नये। यावर्षी एक कायदा आलेला आहे जून महिन्यापासून की संगीताचा कार्यक्रम जो असेल आणि 500 रुपयांवरचं तिकीट असेल त्यावर लगेच 14.5% सर्व्हिस टॅक्स लावणं अनिवार्य, म्हणजे तो घ्यायचा आणि सरकारला द्यायचा। तर ते आम्हाला करावं लागणार आहे खुर्चीच्या तिकिटाबद्दल। त्यात जी काय आमचं पूर्वीचं तिकीट होतं त्यात तेवढंच आम्हाला मिळावं अशा दृष्टीने जी वाढ केलेली आहे, त्यातले 14.5% रक्कम ही सरकारला जमा करावी।